माझ्या घराच्या जवळ एक डॉक्टर राहत होता. तो रोज माझ्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी येत होता. एक दिवस डॉक्टर आला आणि त्याने मला माझं नाव विचारलं. रेश्मा, माझं लग्न झालं आहे आणि मला 2 मुलंही आहेत. 2 मुलं असून देखील मी आजसुद्धा जवळपास 18 वर्षाच्या तरुण मुलीसारखी दिसते. माझा रंग कोणालाही वेड लावण्यासारखाच आहे. 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या नवऱ्याची बदली दुसऱ्या एका शहरात झाली. तिथे आम्हाला कंपनीकडून राहण्यासाठी एक फ्लॅटसुद्धा मिळाला होता. आम्ही गावाच्या बाहेर राहत होतो. त्यामुळे तिथे कोणतं मार्केट किंवा कोणता दवाखाना देखील नव्हता. माझ्या लहान मुलाची तब्येत बरी नव्हती. त्याला रोज एक इंजेक्शन द्यावं लागायचं. पण आमच्या घराच्या जवळ दवाखाना नसल्यामुळे आम्हाला रोज शहरात मुलाला घेऊन जावं लागायचं. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत होता. कारण रोज-रोज शहरात जाण्यामुळे आमचा वेळ आणि पेट्रोल दोन्हीही खर्च होत होतं. आमचा लहान मुलगा सारखा आजारी असल्यामुळे त्याचे इन्फेक्शन माझ्या मोठ्या मुलाला होऊ नये म्हणून आम्ही त्याला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं. आता आमच्या घरात मी आणि माझा नवरा आणि माझा लहान मुलगा आम्ही तिघेच राहत होतो. त्याच्या औषधाचा जेवढा खर्च होत नव्हता, तेवढा आमच्या त्या इंजेक्शन देण्यासाठी येण्या-जाण्याचा खर्च होत होता. आम्ही खूप काळजीत होतो. कारण माझ्या लहान मुलाला सारखा प्रवास केल्यामुळे त्रास होत होता. आम्ही विचार करत होतो, की आता काय करावं, की ज्यामुळे येण्या-जाण्याचा त्रास मिटेल म्हणून. मग माझ्या नवऱ्याला समजलं, की आमच्याच बिल्डिंगमध्ये एक डॉक्टर राहतो. माझ्या नवऱ्याने त्याला रिक्वेस्ट केली, "तुम्ही रोज माझ्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी या." अगोदर तर तो नाहीच म्हणत होता, पण फीस देणार म्हटल्यावर तो लगेच तयार झाला. माझ्या नवऱ्याने जेव्हा मला ही गोष्ट सांगितली, तेव्हा मला खूप आनंद झाला. तो मला म्हणाला, "उद्या सकाळी 11 वाजता डॉक्टर स्वतः आपल्या घरी येणार आहेत म्हणून." मी म्हणाले, "हे तर खूपच चांगलं झालं. इंजेक्शन देण्यासाठी आता आपल्याला शहरात जावं लागणार नाही." माझा नवरा सकाळी ऑफिसला गेला आणि जाताना मला अजून एकदा डॉक्टर येणार असल्याची आठवण करून गेला. मी त्याला म्हणाले, "मी करेन मॅनेज सर्व काही. तुम्ही निश्चिंत राहा." मग ठीक 11 वाजता आमच्या दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला, तर समोर डॉक्टर उभा होता. त्याने त्याची ओळख करून दिली. तो एक हँडसम, स्मार्ट आणि गोरापान तरुण डॉक्टर माझ्यासमोर उभा होता. त्याच्या डोळ्यावरचा काळा चष्मा त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर खूप खुलून दिसत होता. मग मी त्याला आतमध्ये यायला सांगितलं. त्याचं नाव होतं राहुल. तो मला विचारू लागला, "तुमचा मुलगा कुठे आहे?" म्हणून. "त्याला इंजेक्शन द्यायचं आहे ना?" माझा मुलगा बेडरूममध्ये झोपला होता. मी राहुलला आमच्या बेडरूममध्ये घेऊन गेले आणि त्याला म्हणाले, "तुम्ही त्याला चेक करून इंजेक्शन द्या. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते." मी किचनमध्ये गेले आणि त्याच्यासाठी चहा बनवत त्याचाच विचार करत होते. मी आजपर्यंत एवढा स्मार्ट आणि देखणा डॉक्टर कुठेच बघितला नव्हता. कारण माझा नवरा तर रंगाने काळाच होता, पण एवढा गोरा माणूस मी पहिल्यांदाच बघितला होता. त्याला बघून तर माझ्या हृदयाचे ठोके आणखीनच वाढले होते. मी चहा घेऊन डॉक्टरजवळ आले. त्याला चहाचा कप देताना माझ्या हातांना त्याच्या हाताचा स्पर्श झाला. तेव्हा मला करंटच लागल्यासारखं झालं. त्याने चहा पिला आणि तो माझ्या मुलाला इंजेक्शन देऊन निघाला. तेव्हा मी त्याला विचारलं, "तुमचे किती पैसे झाले?" तर राहुल म्हणाला, "0" आणि हसला. मग मीही हसले आणि त्याला धन्यवाद दिला. त्या दिवसानंतर तो रोज सकाळी ठीक 11 वाजता माझ्या मुलाला मोफत इंजेक्शन करून जात होता आणि सोबत त्याला चेकही करत होता. आता तर राहुलच्या हातामध्ये काय जादू होती माहीत नाही. पण त्यामुळे माझा मुलगा आता बरा होत होता आणि राहुलसोबत मिळून मिसळूनही राहत होता. हळू-हळू माझा नवरा आणि राहुल मित्र बनले होते. त्यामुळे आता राहुलचं नेहमीच आमच्या घरी येणं-जाणं वाढलं होतं. पण जेव्हा तो आमच्या घरी यायचा, तेव्हा तो माझ्याकडे एका विचित्र नजरेने बघत होता. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं, की त्याला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे म्हणून. पण आजपर्यंत तो कधी काहीच बोलला नव्हता. पण त्याची एक गोष्ट मात्र मी नोटीस केली होती, की ती म्हणजे माझा नवरा घरी नसतानाच राहुल आमच्या घरी यायचा. बहुतेक तो जाणून-बुजून असं करत असावा. पण एकदा तो त्याच्या मनातली गोष्ट मला बोललाच. तेव्हा तो माझ्या मुलाला इंजेक्शन देण्यासाठी आला होता. मी त्याला चहा दिल्यानंतर तो मला म्हणू लागला, की "मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे" म्हणून. जर तुम्हाला राग येणार नसेल, तर मी म्हणाले, "काहीच प्रॉब्लेम नाही."
का माझा मुलगा ठीक तर आहे ना? तेव्हा राहुल मला म्हणाला, "असं काहीच नाही. मला तुमच्याबद्दलच काहीतरी बोलायचं आहे म्हणून." आणि तो पुढे जे काही बोलला, ते ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. तो म्हणत होता, की "तुम्ही खूप छान दिसता म्हणून. मला तुम्ही खूपच आवडता. आतापर्यंत तुमच्यापेक्षा सुंदर स्त्री मी कुठेही बघितली नाही. मी तुमच्यावर खूपच प्रेम करतो." तेव्हा मी त्याला म्हणाले, "पण मी तुमच्यावर प्रेम वगैरे काहीच करू शकत नाही. कारण माझं लग्न झालंय आणि मला 2 मुलं देखील आहेत. तुम्हाला माहीतच आहे." तेव्हा राहुल मला म्हणाला, "माहीत आहे हे सगळं. पण तुम्ही सांगा मी काय करू? मला तर तुमच्याशिवाय काहीच दिसत नाही. मी करू तर काय करू?" मग मी चहाचा कप ठेवण्याच्या बहाण्याने किचनमध्ये आले. कारण मला त्याला काय बोलावं हे समजत नव्हतं. कारण मलाही तो खूपच आवडू लागला होता. तोही माझ्या मागे-मागे किचनमध्ये आला आणि विचारू लागला, की "तुम्ही अजून माझ्या या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून. मला एकदा हो बोला, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण माझं मन मात्र मोडू नका. प्लीज." हे सगळं तो माझ्या मागे उभा राहून बोलत होता आणि पुढे माझ्या हृदयाचे ठोकेच वाढले होते. एकतर मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्यात तो एवढा प्रेमाने बोलत होता, की कोणीही त्याला नकार देऊच शकलं नसतं. तो तर माझ्या मागेच पडला होता. मग मी त्याला म्हणाले, "कृपा करून मला असे प्रश्न विचारू नका. मी एक लग्न झालेली स्त्री आहे. मला हे सगळं जमणारच नाही." तर तो मला म्हणाला, "तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे फक्त आणि फक्त मला तुमच्या तोंडूनच ऐकायचं आहे." मग मी त्याला रागानेच म्हणाले, "तू इथून निघून जा. कुणी ऐकलं तर काय विचार करेल माझ्याविषयी?" तर तो म्हणू लागला, "ठीक आहे, मी जातो. पण मला माझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला असेच प्रश्न विचारत राहीन." आणि तो तिथून निघून गेला. मला तर आता काय करावं तेच समजत नव्हतं. त्याची हिंमत रोज-रोज वाढतच चालली होती. एक दिवस तर त्याने माझा हातच पकडला आणि मला त्याच्या मिठीत ओढून घेतलं. तेव्हा मलाही त्याला आता नकार द्यायला जीवावर आलं होतं. आता आमचं स्वतःवरचं कंट्रोल देखील सुटलं होतं. मी त्याच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेले होते. आमच्या एकमेकाबद्दलच्या भावना दाटून आल्या होत्या. पण तेवढ्यात दाराची बेल वाजली. मग मी त्याच्या मिठीतून कशीबशी सुटले आणि दरवाजा उघडण्यासाठी गेले. तर बघते तर काय दारात माझा नवराच उभा होता. त्याला बघून तर मला खूपच घाम फुटला होता. तो आत आल्यावर त्याने किचनमध्ये राहुलला बघितलं आणि माझ्याकडे रागानेच बघू लागला. आता बहुतेक माझ्या नवऱ्याला आमच्यावर संशय आला असावा. माझ्या नवऱ्याला बघून तर राहुलच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता. मग तो काहीच न बोलता आमच्या घरातून निघून गेला. त्या दिवसापासून मात्र तो आमच्या घराकडे फिरकला देखील नाही. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की राहुलचं माझ्यावर प्रेम नसून ते फक्त आणि फक्त एक आकर्षण होतं, जे माझ्या नवऱ्याच्या भीतीने एका क्षणात संपलं होतं. मग मी स्वतःला सावरलं. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.